श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. पंतप्रधान विश्वकर्मा योजना यशस्वी करण्यासाठी खासगी उद्योग क्षेत्रानं पुढे येण्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांचं आवाहन. उल्हासनगर महापालिकेत अभय योजनेतून 11,44,00,000 वसुली. पालघर जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त आयोजित महाशिबिराचं राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते उद्घाटन. आणि पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला महिलांचा मोठा प्रतिसाद. या होत्या गेल्या महिनाभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर जितेंद्र कालेकर आणि नीता चौरे. शासनाकडून कोणत्याही उद्योजकांवर अन्याय होणार नाही. खाजगी उद्योग क्षेत्रातील उद्योजकांनी शासनाच्या धोरणांवर विश्वास ठेवून शासनासोबत यावं आणि मुख्यमंत्री रोजगार योजना, पंतप्रधान विश्वकर्मा यासारख्या योजनांना यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावं, असं आवाहन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नुकतंच ठाण्यात केलं. ठाण्यातील बिझनेस यात्रा 2023-16 उद्योजकतेचा उत्सव, महाराष्ट्रीय लघु उद्योजकांचा या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत, भाईंदरमधील मीरा रोड आणि ठाणे रेल्वे स्थानक परिसरात शनिवारी विकसित भारत संकल्प यात्रेचा कार्यक्रम राबवण्यात आला. काल्हेरमध्ये केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचं तसंच लाभाचं वाटप केलं. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विविध राज्यातील लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला. त्याचं प्रक्षेपणही यावेळी नागरिकांना दाखवण्यात आलं. या कार्यक्रमाप्रसंगी ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केलं. देशभरात सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेत केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मीरा रोड इथून सहभाग नोंदवला. ठाणे महापालिका क्षेत्रातही दररोज विविध ठिकाणी ही यात्रा जात आहे. या उपक्रमाला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील 100पेक्षा अधिक ठिकाणी आतापर्यंत विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाद्वारे केंद्रीय योजनांची माहिती देण्यात आली. त्याद्वारे PM उज्ज्वला, आयुष्यमान भारत कार्ड, आधार कार्ड नोंदणी, PM स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना, अर्बन अशा विविध शासकीय योजनांची माहिती या ठिकाणी देण्यात आली. मद्य तस्करी आणि निर्मिती करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील 34 आरोपींनी आपला गुन्हा कबूल केल्यामुळे शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये त्यांना न्यायालयानं 8,10,000चा दंड ठोठावला. राज्य उत्पादन शुल्क विभागानं सलग तिसऱ्यांदा दोष सिद्धीचा ठाणे पॅटर्न यशस्वी केल्याची माहिती ठाण्याचे अधीक्षक डॉक्टर निलेश सांगडे यांनी दिली. उल्हासनगर महापालिकेनं लोक न्यायालयात अभय योजनेखाली 11,44,00,000ची वसुली झाली. मालमत्ता करावरील विलंब शास्ती माफ करणे, मालमत्तांचे कर निर्धारण आणि कर आकारणी संदर्भात वाद असलेली प्रकरणे दुबार नोंद तसंच इतर कारणास्तव नोंदी रद्द करून त्यावरील कर आकारणी निर्लक्षित करणे आदी प्रकरणांचा निपटारा अभय योजनेअंतर्गत केल्याची माहिती महापालिकेनं दिली. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी जितेंद्र कालेकर, ठाणे. विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त आयोजित महाशिबिराचं उद्घाटन पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यामधल्या सेंट मेरी हायस्कूलमध्ये राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते नुकतंच संपन्न झालं. यावेळी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी अर्थसहाय्य, कृषी यांत्रिकीकरण, मागेल तेवढा शेततळे, शेती व्यवसायासाठी बँक कर्ज, उज्ज्वला योजना, सेंद्रिय आणि ठिबक सिंचन शेतीसाठी अर्थसहाय्य यासारख्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते लाभाचं आणि धनादेशाचं वाटप करण्यात आलं. तसंच या कार्यक्रमादरम्यान त्यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. जिल्हाभरात सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला महिलांचा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणात मिळताना दिसून येत आहे. या संकल्प यात्रेदरम्यान अनेक लाभार्थी मेरी कहाणी मेरी जुबानी या कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला मिळालेल्या योजनेच्या लाभाविषयी व्यक्त होताना दिसून येत आहेत. दरम्यान या काळात जिल्ह्यातल्या नागरिकांना आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना, उज्ज्वला योजना आणि आधार अपडेशन यासारख्या योजनांचा लाभ शिबिराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात देण्यात येत आहे. आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी नीता चौरे, पालघर. याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे हे वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.